नाही नाही, काय परत परत कुठे कुठे गेले नक्की सांगा. नाही नाही, मला तर वाटतं ते हाजी अल्ली किंवा माहीमच्या दर्ग्यावर गेले अशी माझी माहिती आहे. मुंबादेवीला गेले ते माहीत नाही, कारण त्यांना हाजी अल्ला आणि माहीम दर्ग्याचीच आता आवश्यकता आहे. गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही बघा, त्यांच्याच मतदानावर त्यांचं अवलंबून आहे. आज अचानक जर मुंबादेवीला गेले असतील तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल, कारण ज्या मुंबादेवी एक मुंबईचं आराध्य दैवत आहे, त्या मुंबादेवीची मंदिराची कधीच त्यांनी काळजी घेतली नाही. मुख्यमंत्री असताना जो मुंबादेवी सुशोभीकरणाचा आराखडा आहे त्याबद्दल कधीच त्यांनी निर्णय घेतला नाही. माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी मुंबादेवी सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आणि त्याकरता UD डिपार्टमेंट असेल आणि राज्य सरकारकडे मोठी अशी आर्थिक तरतूद करण्यात आली आणि तिथले कामही हाती घेण्यात आलं, तिथले पार्किंगची व्यवस्था. त्यामुळे मुंबादेवी कोणाला पावेल हे 16 तारखेला आपल्याला रिझल्टच्या माध्यमातून दिसून येईल. पण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतं? आणि ह्या निवडणुकीत भावनिक वातावरण निर्मिती आणि मराठी माणसाला इमोशनल करण्याकरता दोघे भाऊ प्रयत्न करत आहेत, परंतु मराठी माणूस त्यांच्या या भावनिक आव्हानाला बळी ठरणार नाही. कारण मराठी माणसाला माहिती आहे की मराठी माणसाचं जर भवितव्य हे जर कोण उज्ज्वल करणार तर ते महायुतीच करेल. कारण महायुतीच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय द्यायचं काम झालेलं आहे. रिडेव्हलपमेंट हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि त्याच्याबद्दल आणि मराठी माणसाबद्दल त्यांच्याकडे कुठलं विजनच नाही आहे. आम्ही मराठी माणसांकरता एक पंचवार्षिक कृती आराखडा जाहीर केलेला आहे, एक विजन जाहीर केलेलं आहे, परंतु त्यांच्या भाषणात कुठेच मराठी माणसाला घर कसं मिळेल, मराठी मुलांना रोजगार कसा मिळेल, मराठी परिवाराला या ठिकाणी समृद्ध करण्याकरता कुठली अशी योजना त्यांच्याकडे भरीव योजना नाही आहे. त्यामुळे केवळ भावनिक आव्हानावर मराठी माणूस त्यांना साथ देणार नाही आहे. मराठी माणसाला आता त्यांच्या परिवाराचा विचार आहे, स्वतःच्या परिवाराचा विचार आहे. मराठी माणसांना त्यांच्या मुलांचा विचार करायचा आहे, ह्यांच्या मुलांचा नाही त्यांना विचार करायचा नाही आहे. पण ते तुम्ही म्हणताय घर मुंबईमध्ये, पण त्यांचा असं तुमच्यावरती आरोप केला जातो की तुम्ही सगळे प्रकल्प अडाणीला देताय, मुंबई अडाणीच्या घशात तुम्ही सगळं टाकताय, मग कशी घरं मिळणार त्यांचं? नाही, त्यांनी जो त्यांच्या भाषणामध्ये मनसेचे प्रमुख यांनी अदानीबद्दल जो आरोप केला, RTOचा जो प्लॉट आहे त्याच्या संदर्भात, त्याची जर खरी माहिती, खरं त्या दिवशी त्यांनी एका दगडात 3 पक्षी मारले. त्यांनी त्या दिवशी RTOचा विषय काढून आमच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला की तो विषय त्यांनी त्या व्यासपीठावर का काढला अदानीच्या बाबतीत. कारण अदानीला तो प्लॉट देण्यात आला महाविकास आघाडीच्या वेळी आणि त्यावेळी परिवहन मंत्री शिवसेनेचेच होते, गृहनिर्माण मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि मुख्यमंत्री उबाटाचे प्रमुखच होते आणि त्या तिघांच्या संगनमताने तो प्लॉट हा अदानीला देण्यात आला. आणि माझा असा आरोप आहे, एक मराठी विकासकाला दबाव आणून 65% त्याचं शेअरिंग हे अदानीला त्यावेळी देण्यात आलं आणि त्याच्यात पूर्ण मोठा घोटाळा झालेला आहे आणि मोठी आर्थिक उलाढाल झालेला आहे. जे वारंवार ते खोके बोलतात तर ते खोक्याचा व्यवहार त्यावेळी त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यावेळी परिवहन मंत्री कोण होते हे त्यांनी शोधून काढावे, त्यावेळी गृहनिर्माण मंत्री कोण होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते, हा संपूर्ण व्यवहार आणि हा संपूर्ण विषय हा महाविकास आघाडीच्या वेळी झालेला आहे. हा मी तर आरोपच करत आहे. त्यामुळे त्या व्यासपीठावर त्यांनी एका दगडात 3 पक्षी मारलेले आहेत, त्यावेळेच्या परिवहन मंत्र्याला, त्यावेळेच्या गृहनिर्माण मंत्र्याला आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्याला. त्यामुळे स्वतःच्याच भावावर आरोप केल्यासारखा हा विषय आहे, तर याचं उत्तर त्यांना मिळेल पूर्ण. पाळू मशीनच्या बाबतीत राज ठाकरेंनी आज आक्षेप घेतलेला आहे. कुठच्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता ही इमर्जन्सी मशीन कशाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. नाही, निवडणूक आयोग कुठलाही जो विषय असेल किंवा कुठलीही निवडणूक पद्धत असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता कधीच करत नाही आहे. निवडणूक आयोग नेहमी राजकीय जे पक्षाचे प्रतिनिधी आहे त्यांच्यासमोर या जे काही विषय असेल किंवा जे काही नवीन तंत्रज्ञान असेल त्याचा डेमो पहिले सादर करतात. त्या डेमो सादर केल्यानंतरच जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली अंमलात आणतात. तर याही विषयासंदर्भात निवडणूक आयोगाने जी राजकीय पक्षांची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संशय व्यक्त करू नये. त्यांना त्यांचा आता पराभव दिसून आलेला आहे. त्यामुळे पराभव दिसून आल्या कारणामुळे आज देवाच्या धावा करत आहेत, मंदिरात जात आहेत आणि विविध निवडणूक आयोगाची संदर्भातली कारणं सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांचा पराभव स्वीकारला आहे आणि पराभवाच्या मानसिकतेतून हे सर्व त्यांचं वक्तव्य करत आहेत. संजय राऊतांनी एक ट्विट केलंय की सर्व मराठी माणसांचं ठरलंय एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे असं त्यांनी ट्विट केलंय.
नाही संजय राऊत साहेबांनी बरोबर बोलले, एक आहे ते सेफ आहे, एक आहे ते सेफ आहे म्हणजे एकनाथ आहे तर सेफ आहे, एकनाथ आहे तर मुंबई सेफ आहे, एकनाथ आहे तर महाराष्ट्र सेफ आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवरच विश्वास दाखवलेला आहे, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे. आणि मुंबईकर आणि मुंबईतला मराठी माणूस हा सेफ आहे तो एकनाथ साहेबांमुळे, मुंबईतल्या लाडक्या बहिणी सेफ आहे तर एकनाथ साहेबांमुळे. त्यामुळे मुंबईकरांना माहिती आहे एकनाथ आहे तर सेफ आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हटले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आमच्या वरिष्ठांपर्यंत जात आहेत, तोपर्यंत ठीक आहे, जर ते अन्य इतर ठिकाणी गेले तर मात्र पाहावं लागेल, अशा पद्धतीचा एक इशारा दिलाय त्यांनी. नाही, असं काही नाही. त्यांनी या संदर्भातलं त्यांचं मत वक्तव्य केलेलं आहे. आणि महायुतीत कुठेही कटुता नाही आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्वांना समन्वय साधून सामंजस्याने त्यांची भूमिका मांडत आहेत. आज मुंबईत पण महायुती झाली, ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या समन्वयाने झालेली आहे. त्यामुळे आपण या वक्तव्याकडे लक्ष देऊ. आज शेवटचा दिवस आहे पैसे वाटण्याचं. नवीन चेहरे दिसतात, नेमकं कोण आहेत आणि कशासाठी आलेले आहेत? कुठले? हां, आज या ठिकाणी आमचे विभाग प्रमुख पण या ठिकाणी आहेत आणि मीर या ठिकाणी आहे. मीरला याकरता मी या ठिकाणी बोलवलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जे उबाटा असेल, बनसे असेल, हे दोघेही मराठी माणसाला भावनिक आव्हान देत आहे. परंतु मराठी माणसाकरता 25 वर्षात त्यांनी काही केलं नाही. विशेष करून मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न हा अत्यंत गांभीर्याचा विषय होता आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. परंतु त्या विषयाकरता मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. मीर हा सेना भवनच्या मागची जी बिल्डिंग आहे, कुठली मंजिल, ममदी मंजिल, त्या ठिकाणी राहत होता. 17 वर्षापूर्वी त्या बिल्डिंगचं डेमोलिशन झालं आणि ह्या वारंवार मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांकडे गेला त्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करता. परंतु आणि MMRDच्या माध्यमातून तो निर्णय घेण्याचा उद्धव साहेबांचा अधिकार होता. परंतु उद्धव साहेबांनी त्या फाईलवर सही केली नाही. अश्विनी बेडे मॅडमनी त्यावेळी ती फाईल त्यांच्याकडे नेली होती. आणि अजून 17 वर्ष झाला हा शिवसैनिक असून याची आई वडील पण शिवसैनिक आहेत आणि ते संपूर्ण पिढी यांची ही शिवसेनेत असूनसुद्धा त्यांना न्याय द्यायचं काम उद्धव साहेबांनी केलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की शिवाजी पार्कचा जो परिसर आहे त्याचं नाव आता शिवाजी पार्क नाही, सुगी पार्क झालेलं आहे. आणि सुगी हा विकासक हा कोणाचा नातेवाईक आहे हा सर्वांना माहिती आहे. दादर, माहीम आणि प्रभादेवी परिसरात सुगीचे जे प्रकल्प राबवत आहेत तर त्या एका विशिष्टच विकासकाला एवढे प्रकल्प का मिळत आहे हा एक प्रश्न दादरकरांच्या मनात आहे. कारण दोन्ही उभाटा प्रमुख असेल, मनसे प्रमुख आहे, यांचा जवळचा नातेवाईक हा सुगी विकासक आहे. आणि सुगी विकासकाने खऱ्या अर्थाने दादर प्रभादेवी परिसरातील मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकण्याचं काम केलं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे 3312 हा एक महानगरपालिकेचा नियम आहे. त्या नियमानुसार फुटपाथवरचे जे घर आहेत आणि रोड वायडनिंगची घर आहेत त्यांचा FSI हा टॉवर बिल्डिंगमध्ये वापरला जातो आणि त्या लोकांना त्या टॉवर बिल्डिंगमध्ये घर दिलं पाहिजे. परंतु सुगी डेव्हलपमेंटने त्यांना घर न देता त्यांना काही पैशात त्यांची तडजोड करून त्यांना मुंबईच्या बाहेर काढलं. आणि आज शिवाजी पार्कला जेवढे टॉवर आहेत त्या सर्व टॉवरमध्ये त्या मराठी माणसाचे FSI त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आणि ते सर्व फ्लॅट हे साधारण 50 कोटी ते 100 कोटी या दराने त्या ठिकाणी विकलेलं आहे. आज आपण मरीना बे बघाल, कारण वरळी विधानसभेत येतो, आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आमदार आहेत, त्यांनी स्वतः जर चेक केलं तर त्या मरीना बेमध्ये मराठी माणसाचाच FSI वापरला. परंतु त्या ठिकाणी अमराठी लोकांना हा सगळा FSI दिलेला आहे. आपण जर रोड वायडनिंगमधले मराठी लोकांची नावं वाचली तर या ठिकाणी सुजाता साळवी असेल, चारुदत्ता शिवाजी पाटील, या ठिकाणी मयुरेश परब, सदानंद मयेकर अशी कित्येक मराठी माणूस आहेत. त्यांचा FSI हा सगळ्या दादर परिसरातल्या टॉवरमध्ये वापरला आहे. त्यांना घर देण्यात आलं नाही, त्यांना सगळ्यांना मुंबईच्या बाहेर फेकण्यात आलं. सुगी डेव्हलपर जो मनसे प्रमुख आणि उबाटाच्या प्रमुखांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि ते सर्व टॉवर हे मराठी लोकांना विकण्यात आलेले आहे. त्यामुळे स्वतःच्याच परिवाराकडून मराठी लोकांवर अन्याय करायचं हे काम त्या ठिकाणी झालेलं आहे. शिवसेना भवनची मागची बिल्डिंग आहे, 17 वर्षापासून त्याकडे डेमोलिशन झालं, त्याचं काम केलं नाही. त्यामुळे जे शिवसेना भवनच्या शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही, जे दादर परिसरातल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, ते कसं काय मराठी लोकांना न्याय देऊ शकतात. आपण पाहाल की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना
या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, परंतु उद्धव साहेबांनी त्याची दखल घेतली नाही. आदित्य ठाकरे यांना पण या संदर्भातलं सदा सरवणकरांनी पत्र लिहिलं होतं, त्यांनी पण त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सुगी जसं ते वारंवार अदानीबद्दल बोलतात, 10 वर्षात अदानी एवढा मोठा झाला, तसं सुगीच्या बाबतीत पण दादरमधली लोक बोलतात की 10 वर्षात सुगीचं एवढी भरभराट कशी झाली. सुगी दादरच्या बाहेर आता दुबईला गेलेला आहे. सुगी आता दादरच्या बाहेर पोर्तुगाल म्हणजे देशाच्या बाहेर डेव्हलपमेंट करायला लागला आहे. तर 10 वर्षात त्याची डेव्हलपमेंट कशी झाली हा प्रश्न पण दादरकरांच्या आणि मराठी माणसाच्या मनात आहे. आणि ज्या मराठी माणसांच्या नावाने दादरमधल्या टॉवरमधले फ्लॅट आहेत पण त्यांना दादर मुंबईच्या बाहेर फेकले गेले आणि ते सर्व फ्लॅट 50 कोटी 100 कोटीच्या नावाने अमराठी लोकांना विकण्यात आलेले आहे. तर ही गोष्ट मराठी माणसांनी लक्षात घ्यावी आणि जे त्यांचेच नातेवाईक मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर नेत आहेत तर भविष्यात मुंबईतली जनता ह्यांना कळून चुकेल की हा सुगीच्या माध्यमातून अजूनही जर भरभराट झाली तर अजून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाईल आणि मुंबईतला टक्का कमी होईल. परंतु महायुती विविध रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करून मुंबईतला टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे आणि ह्या सर्व गोष्टींची सखोल चौकशी होऊन जो मराठी माणूस यांनी बाहेर फेकला गेलेला आहे त्या सर्व मराठी माणसाला त्याच टॉवरमध्ये घर देण्याचं पण काम आम्ही आता येणाऱ्या कालावधीत करणार आहोत. मराठी माणसांच्या घरांचा FSI लागण्याचा हा खूप मोठा स्कॅम आहे का? सुगीचे दिवस म्हणजे कोणाला? सुगीचा आपण बघाल तर 3312 च्या अंतर्गत जे फुटपाथवरचे जी घरं आहेत त्यांचा FSI हा वापरून टॉवर बनवले जातात आणि त्यांना त्या ठिकाणी घर द्यायचा नियमात लिहिलेलं आहे 3312 मध्ये की त्या व्यक्तीला त्याच ठिकाणी घर द्यायला. आज आपण शिवाजी पार्कच्या परिसरात संपूर्ण बघा सगळ्या सुगीच्या बिल्डिंग आहेत, सगळ्या सुगी पार्क झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो फुटपाथचा माणूस एकही माणूस त्या टॉवरमध्ये नाही आहे. तो त्या ठिकाणी 50 कोटी 100 कोटीवर सगळे विकलेले सगळे फ्लॅट आहेत. त्या ठिकाणी श्रीमंत माणूस राहतो आणि हा जो गरीब मराठी माणूस आहे जी मी नावं लिहिली जे अजून नावं तुम्हाला सादर केले, हजारो लोक आहेत ज्यांना दादरच्या बाहेर आज ते कल्याण डोंबिवली नवी मुंबई या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांचा FSI वापरून त्यांचं जे घर आहे दादरमधलं ते घर इतर लोकांना करोडो रुपयात विकलेलं आहे. तर सर्वात पहिला जाब त्यांनी आपल्या नातेवाईकाला विचारावं की मराठी माणसाला का बाहेर काढलं, तर मग इतर लोकांकरता त्यांनी बोलावं. त्यामुळे त्यांच्या घरातच त्यांनी झाकून बघायला पाहिजे की या सर्व गोष्टी होत आहेत आणि सुगीच्या पाठीशी कोण आहे आणि सुगीची 10 वर्षात कशी प्रगती झाली त्याचं पण प्रेझेंटेशन त्यांनी लोकांना दाखवावं. विनाकारण एकाच उद्योगपतीला टार्गेट करून एक संशयास्पद भूमिका निर्माण करावी की यापूर्वी पण देशातल्या एक मोठ्या उद्योगपतीच्या घराजवळ बॉम्ब ठेवण्याचं यांनी काम केलेलं आहे आणि आता या दुसऱ्या उद्योगपतीच्या मागे लागलेलं आहे. त्यामुळे त्यांची भूमिका दरवेळी संशयास्पद आहे. हे उद्योगपतींच्याच मागे का लागतात, घरातले जे नातेवाईक आहेत जे बिल्डर आहेत त्यांच्या मागे का लागत नाही आहे, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. राहुल जी, सवाल चुनाव प्रचार खत्म हो चुका है लेकिन